हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज मी घेऊन आले एक छोटंसं व्लॉग व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत की काल मी तुम्हाला दाखवलं की बरंचसं काम मी काल दाखवलं का कशा पद्धतीने मी काम करते आणि काय काय कामे काल करायची होती, तर ती कशा पद्धतीने केली त्याचंच आज थोडंसं शूट केलं होतं आणि ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, काल जे आपले 4-4.5 मीटर कापड होतं, त्याचे 4 पडदे करायचे होते इक्वलमध्ये। ते 4 पडदे करून झालेले आहेत माझे। त्यानंतर 3 गाऊन अल्टरचे होते, ते अल्टर करून झालेले आहेत। आणि ज्या ब्लाऊजचे अस्तर माझ्याकडे होते त्या ब्लाऊजचं मी कटिंग करायला घेतलेलं होतं। तर इथे जी साडी आहे ती आहे डार्क ग्रीन कलरची आणि डार्क ग्रीन कलरचं अस्तर माझ्याकडे होतं, त्यामुळे मग त्या साडीतला मी ब्लाऊज कट करून घेतला आणि त्याची पूर्ण कटिंग करून घेतली ब्लाऊजची। त्यानंतर अजून एक अस्तर माझ्याकडे जे होतं ते ह्या पिस्ता कलरच्या ब्लाऊज पीसचं होतं, तर मग तोही ब्लाऊज कटिंग करून घेतला होता। अशा पद्धतीने माझे काल 2 ब्लाऊज कट करून झालेले होते आणि त्या 2 ब्लाऊजांपैकी माझा रात्री म्हणजे जेव्हा संध्याकाळची सगळी कामे उरकून झाली, स्वयंपाक वगैरे उरकून झाला, त्यानंतर मग रात्री एक ब्लाऊज शिवला जो पिस्ता कलरचा आहे तो। तर अशा पद्धतीने कालची सगळी कामे केली होती आणि मी आता जे कटिंगला बसलेली होती तेव्हा वाजलेले होते दुपारचे 3, कारण दुपारचं जेवण वगैरे उरकून घेतलेलं, जी आधीची कामे होती पडदे जे शिवून घेतले, त्यानंतर मग अल्टरचं काम होतं ते सगळं करून घेतल्यानंतर जेवण उरकलं आणि जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि 3 ते 3:30 वाजता मग मी कटिंग करण्यासाठी बसली होती। तर हे 2 ब्लाऊज माझे कट करून झालेले होते। त्या 2 ब्लाऊज कट करून झाल्यानंतर मग फक्त अस्तर लावायचं काम मी केलेलं होतं। अस्तर लावून झाल्यानंतर मग आपली संध्याकाळची कामं असतात, बरीचशी झाडलोट असते, दुपारच्या जेवणाची भांडी वगैरे असतात, ते सगळं उरकून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाकही उरकून घेतला आणि थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर म्हटलं का चला आता हा ब्लाऊज जेवढा राहिलेला आहे तेवढा कंप्लीट करूया आणि मग तो एक अस्तरचा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून घेतला। त्याला हुक लुकही केले, अगदी रेडी करून घेतला तो ब्लाऊज आणि त्यापैकी एक जो ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे तो मी आत्ता शिवायला घेतलेला आहे, पण आता जस्ट लाईट गेलेली आहे त्यामुळे तो ब्लाऊज बाजूला ठेवलेला आहे आणि म्हटलं का चला तोपर्यंत आपण व्हिडिओ एडिट करू आणि व्हॉइस ओव्हर करू। तर व्हिडिओ एडिट केला आणि आता व्हॉइस ओव्हर करत आहे। तर अशा पद्धतीने ही आपली कामं चालू असतात, आधीमध्ये जे काम मिळेल ज्या पद्धतीने त्या कामाला वेळ मी देत असते। तर अशा पद्धतीने आपलं सर्व कामं होत राहतील आणि अजून 2 ब्लाऊज मला जे परवा द्यायचे आहेत त्याचे फॉल अस्तर मला आणायचे आहेत, पण आमच्याकडे बराचसा पाऊस अजूनही थांबलेला नाही, पाऊस पडतच आहे, त्यामुळे बाहेर जाण्याचा खूप कंटाळा येतो आणि त्यामुळे ती ब्लाऊज अस्तर आणायचं थोडंसं थांबलं आहे आणि त्यामुळे ते कटिंगही बाजूला ठेवलेलं आहे। पण शक्यतो आज तर मला ब्लाऊज आणि उद्या शक्यतो ते द्यायचे आहे, तर मला आज काही करून त्या ब्लाऊजचे अस्तर आणि फॉल आणण्यासाठी बाजारात जावंच लागणार आहे। तर बघूया, दुपारनंतर जर वेळ भेटला तर मी दुपारनंतर बाजारात जाणार आहे आणि मग ते फॉल अस्तर घेऊन येणार आहे आणि मग संध्याकाळी आपल्याला स्टिच करून उद्या संध्याकाळपर्यंत ते रेडी करायचे आहेत। तर उद्या 2 ब्लाऊज नक्कीच आपले शिवून होतील, कारण जर आपण कंटिन्यू जर समजा आपण बसलोच, सकाळची सगळी कामे उरकून घेतली आणि 10:30 किंवा 11 वाजता जर आपण मशीनवर बसलो, तर पूर्ण वेळ जर आपण मशीनवर बसलो जवळजवळ 5-5:30 वाजेपर्यंत आपले 3 ब्लाऊज सहज अस्तरचे शिवून होतात। कारण जर तुमच्या मशीनला मोटर लावलेले असेल तर जास्तीत जास्त 1.25 तास किंवा 1 तासामध्ये अस्तरचा ब्लाऊज हा शिवून होतो। विदाऊट अस्तरचा असेल तर तो जास्तीत जास्त अर्धा तास पण जास्त झाला, अर्ध्या तासाच्या आतच विदाऊट अस्तरचा ब्लाऊज होऊन जातो। आणि म्हणजेच आपले जर समजा अस्तर आज आणले तर मग संध्याकाळी कटिंग करून ठेवले ते 2 ब्लाऊज, तर उद्या आपले 2 ब्लाऊज ते होऊन जाणार आहे संध्याकाळपर्यंत पूर्ण रेडी। तर अशा पद्धतीने हे आपले कामं चालू आहेत आणि तुम्ही अजूनही चॅनल आपल्या सबस्क्राईब नसेल केले तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि आपले जे नवनवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत येतील। आणि बरेचसे असे व्हिडिओ आहेत जे मी अपलोड केलेले आहेत। नवीन कोणी असेल ज्यांना ब्लाऊज शिवता येत नसेल त्या ब्लाऊज बाबतीत
छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स आणि खूप सारी माहिती मी प्रत्येक व्हिडिओमार्फत देत असते. तर असे आपले व्हिडिओही तुम्ही मागचे बघत चला. त्यातून तुम्हाला ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचे, कशा पद्धतीने शिवायचे, वेगवेगळ्या पॅटर्नचे नेक डिझाईनी मी शेअर केलेले आहे. तर नक्की आपले व्हिडिओ बघत चला आणि आवडत असल्याचं जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटही करत चला. तर चला आता बघू शकता इथं तुम्ही माझं कटिंगचं काम इथे चालू आहे आणि एका बाजूला लावली होती टी व्ही आणि टी व्ही बघता बघता टी व्हीला मस्त असा मराठी पिक्चर लावलेला आणि मराठी पिक्चर बघता बघता माझं इथं कामही चालू होतं. तर असं आपलं हे दिवसभराचं रुटीन असतं आणि दिवसभरातली घरातली कामं उरकता बरेचसे आपले स्टिचिंगचं हे काम मी उरकत असते. तर अशा पद्धतीने ही सगळी कामं होत असतात. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा व्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय, थँक्यू. you.